आज मी तुम्हाला एकदम सोप्या आणि उपयोगी किचन टिप्स सांगणार आहे। या टिप्स फॉलो केल्या तर कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, लिंबू बरेच दिवस ताजे राहतात। तुम्ही आठवड्याची भाजी एकदाच आणत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वात आधी मी कढीपत्ता घेतला आहे। आता मी कढीपत्त्याची ही पाने देठासहित काढून घेत आहे आणि ही कढीपत्त्याची फांदी आणि ही कढीपत्त्याची देठासहित पाने अशी मी सेपरेट करत आहे। आता कढीपत्त्याच्या काड्या वेगळ्या केल्या आहेत आणि कढीपत्त्याची ही पाने स्वच्छ एका बाजूला काढली आहेत आणि खराब किंवा काळी पाने दुसऱ्या बाजूला काढून टाकली आहेत। त्यानंतर एका स्वच्छ प्लास्टिकच्या डब्याच्या तळ्याशी टिश्यू पेपर ठेवला। त्यावर कढीपत्त्याची देठ असलेली एका डब्यात आणि पाने दुसऱ्या डब्यात ठेवली आहेत। दोन्ही डब्यांच्या तळाशी आणि वर टिश्यू पेपर ठेवला आहे। असं केल्यामुळे ओलावा टिश्यू पेपर खेचून घेतो आणि कढीपत्ता जास्त दिवस हिरवागार राहतो। कढीपत्ता फक्त फोडणीपुरतं मर्यादित नाही तर तो आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो। कढीपत्त्यामध्ये लोह, कॅल्शियम, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। तो पचनास मदत करू शकतो आणि केस व त्वचेच्या आरोग्यासाठीही उपयुक्त मानला जातो। अनेक जण सकाळी 5 ते 7 कढीपत्त्याची पाने चावून खातात। तसेच भाजी, आमटी, पोहे आणि चटणीमुळे कढीपत्ता घातल्याने चव आणि सुगंध दोन्ही वाढते। म्हणून कढीपत्ता योग्य पद्धतीने साठवून ठेवल्यास तो जास्त दिवस ताजा राहतो आणि गरज पडेल तेव्हा सहज वापरता येतो। कढीपत्त्याला पाणी लागले की कढीपत्त्याची पाने काळी पडतात, म्हणून कढीपत्ता कोरडा साठवून ठेवा। जेव्हा तुम्ही जेवणामध्ये वापरता तेव्हा त्याला स्वच्छ धुवून वापरा। आता यानंतर इथं हिरव्या मिरच्या याची मी देठं काढून टाकत आहे, त्यामुळे त्या लवकर खराब होत नाहीत। नंतर स्वच्छ आणि पूर्ण कोरड्या डब्यात तळाशी व वर टिश्यू पेपर ठेवला आहे। असं केल्यामुळे ओलावा टिश्यू पेपर खेचून घेतो। आता हिरवी मिरची ही जवळपास प्रत्येक भाजी आणि फोडणीमध्ये वापरली जाते। ती पदार्थांना तिखटपणासोबत छान चवी देते। मिरचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि अँटीऑक्सिडंट्स असतात। अशा छोट्या सवयीमुळे मिरचीची नासाडी कमी होते आणि स्वयंपाक करताना नेहमी ताजी मिरची सहज वापरता येते। आता यानंतर इथे मी हिरवीगार अशी कोथिंबीर निवडत आहे। कोथिंबीरच्या देठाचा खालचा भाग चाकूने कापून टाकला आहे। पिवळी व खराब पाने वेगळी केली। कोथिंबीर धुवायची नाही, ती कोरडी ठेवायची। नंतर टिश्यू पेपर घालून डब्यात ठेवून वरून ही टिश्यू पेपर ठेवा आणि डबा बंद करा। जेव्हा वापरायची असेल तेव्हाच धुवा, त्यामुळे ती जास्त दिवस ताजी राहते। आता कोथिंबीर साठवण्यासाठी मी इथे टप्परवेअरचा एअरटाईट डबा वापरला आहे। या छोट्या छोट्या सवयींमुळे तुमच्या भाज्या जास्त दिवस ताज्या राहतात। आता दुसरीकडे जी कोथिंबीर मऊ आणि शिळी झाली आहे तिला मी 5 ते 10 मिनिट पाण्यामध्ये ठेवते, त्यामुळे अगदी ताजीतवानी अशी कोथिंबीर होते आणि मी लगेच ती जेवणामध्ये वापरणार आहे। आता लिंबूसुद्धा टप्परवेअरच्या एअरटाईट डब्यामध्ये ठेवणार आहे। लिंबूवरती पाणी किंवा ओलावा नसावा आणि एअरटाईट डब्यात ठेवून फ्रीजमध्ये ठेवा, यामुळे लिंबूही बरेच दिवस ताजे राहतात। जर ही माहिती तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।